नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आता या दिवशी 27,000 रुपये जमा होणार आहे। तर काय आहे ही न्यूज, सविस्तरपणे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। तर बघा, खरीप हंगाम 2024 मध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले होते। अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान प्रचंड झाले होते। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हास्तरीय नियामक समितीने महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पीक विमा अग्रिम रक्कम वितरित करण्यात येणार आहे। गेल्या वर्षी 1 जूनपासून समाधानकारक असा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लवकरच पेरणी केली होती। 1 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत सुमारे 17,14,000 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला। मात्र जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेले आहे। विशेषतः 2 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके ही पाण्याखाली गेली। सतत होणाऱ्या पावसामुळे शेतजमीन पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी 9 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय समितीने सॅम्पल सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत। विमा संरक्षित क्षेत्रातील नुकसानीचा अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात आलेला आहे। समितीने या अहवालाची सखोल चर्चा करून त्यास मान्यता दिली। त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश भारतीय कृषी विमा कंपनीला देण्यात आलेले आहेत। बीड जिल्ह्यातील सर्वेक्षणानुसार सुमारे 6,59,424 शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम रक्कम मिळणार आहे। याशिवाय 2,44,460 शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक नुकसानीच्या आधारे पीक विमा रक्कम दिली जाणार आहे। जिल्ह्यातील आता बघा, अंबेजोगाई, आष्टी, बीड, थारूर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, पाटोदा, शिरूर आणि वडवणी या सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। विमा कंपनीने तयार केलेल्या याद्या संबंधित कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या असून शासनाचा हिस्सा प्राप्त झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नुकसान भरपाईचे निधी वितरण करण्यात येणार आहे। तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। विशेषतः अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाईमुळे पुढील हंगामासाठी आर्थिक मदत होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय नियामक समितीने घेतलेला हा निर्णय अत्यंत असा महत्त्वाचा ठरणार आहे। पीक विमा योजनेअंतर्गत मिळणारी ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी संकट काळात एक मोठा आधार ठरणार असणार आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळणार असून त्यांच्या उत्पन्नाची सुरक्षितता वाढत आहे। शेतकऱ्यांनी या योजनेचा जिल्हास्तरीय लाभ घ्यावा अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त करण्यात आलेली आहे आणि पीक विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम वेळेत वितरित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत। शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे आणि वितरण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत होणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर मिळेल। जिल्हास्तरीय नियामक समितीने या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले असून कोणताही पात्र शेतकऱ्याला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी विशेष काळजी घेतलेली आहे। तर अशा प्रकारे जे शेतकरी अतिवृष्टीमुळे ज्यांचे पिकाचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी अशी खूप आनंदाची बातमी आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।